जमीन तयार करण्यापासून तर घड काढण्यापर्यंत कटिंगपर्यंत जनरली 80,000 ते 1 लाख खर्च येतो. त्याच्यात सगळं आलं, तुमची जमीनची तयारी, रोपांचे पैसे, तुमचं मटेरियल मधले खत, स्प्रे, लेबर चार्जेस, मजुरी सगळे आले. जनरली आमचं 80,000 ते 1 लाखाच्या दरम्यान आहे. ड्रीप वेगळं, ड्रीप जर गेली तर 1,00,000, 1,25,000 ते 1.5 लाखापर्यंत जातो. पण ड्रीपचं कसं 5 वर्ष आपल्याला देतं, त्याच्यामुळे ड्रीप आम्ही पकडले नाही. तर 80,000 ते 1 लाख मॅक्झिमम खर्च येतो त्याच्यामध्ये केळीमध्ये. आणि जर आमच्या पॅटर्ननुसार गेले, ग्राफ जर तुम्ही व्यवस्थित ठेवला 5x9 किंवा हा 7x7, तर जनरली 20 किलोचं ॲव्हरेज जरी आपण काढलं तर आम्ही सांगताना खर्च जास्त सांगतो आणि इन्कम बॉटम लाईनचं सांगतो. याचं जर समजा 20 किलो जरी बंच आला मिनिमम, म्हणजे 20 किलो आणि एकराचं 20 टनाचं ॲव्हरेज, 1000 झाडं तर 20 टन निघतात, 20 ते 25 टन निघतात. आपण 20च पकडू बॉटम लाईनचं. तर मार्केटचा रेट जो आहे 5 वर्षामध्ये 10च्या खाली आलेला नाही. आपल्याला 5-10 रुपये जरी मिळाला 20 टन माल तर 2 लाख रुपये आपचे निघतात. त्याच्यात खर्च आपला 80,000 ते 1 लाख असतो. हा झाला पहिला कटिंगचा. आणि आमच्या पॅटर्ननुसार जर गेलं तर तुमचं 6व्या महिन्यामध्ये दुसरी कटिंग येते हार्वेस्टिंग. आणि दुसरं जे येतं, दुसरा खोडवा जो येतो, ज्याला तुम्ही 80,000 खर्च करताय एकरी, त्याला फक्त 25,000 ते 30,000 रुपये खर्च येतो. कारण 6 महिने ते याच्याबरोबर वाढून जातात. पुढचे 6 महिने फक्त त्याला 2 ते 3 डोस द्यायचे आहेत खताचे, त्याच्यावर ते हार्वेस्टिंग निघून जातं. म्हणजे त्याला खर्च तुमचं सेकंडला 25,000 ते 30,000 आणि उत्पादन तेवढंच पकडा, 20 किलो म्हणजे 20 टन आणि 10 रुपयाचा रेट, म्हणजे किती झालं 25,000 ते 30,000 तुमचा खर्च आणि 2 लाख लगेच 6 महिन्यामध्ये इन्कम. ॲव्हरेज वाढलं तर आणखी विषय वेगळा, तो वेगळा विषय. 25 टन आता ह्या ग्राफमध्ये कमीत कमी 30 टनच्या वरती जायला पाहिजे, 30 टनच्या वरती. आणि केळीचा रेट आता 17-18 चालू आहे. तुमचा हायस्ट रेट 28, 30, 32, 34 पर्यंत गेलेला होता. 15 रुपयाचा रेट केळीला मिळाला म्हणजे लॉटरी सिस्टम, ही लॉटरीज आहे. तुम्हाला 5 वर्ष पुढे ग्रीप करून देतो तर 15 रुपये जरी रेट मिळाला तर, आणि 25 टनाचा ॲव्हरेज निघाला तर. आणि या वातावरण असं की 25 टन आरामात निघतात शेतकरी, अशी जर मेहनत करत असेल तर. जे केळीमध्ये क्षमता आहे, सगळ्या पिकांचा जर अभ्यास केला, आम्ही केळीला टार्गेट यासाठी केलं की शेतकऱ्याला कर्जातून बाहेर काढणं. आणि जर अंदाजपंच जर केली तर कर्जामध्ये टाकणारे बी केळीच पीक आहे. म्हणजे खर्च लागतो त्याला. याच्यात फक्त 2 रिस्क आहे. एक तर वारा वादळ, माल जर झोपला तर मग आपलं नुकसान आहे. पण त्याच्यात हा जर पॅटर्न केला तुम्ही तर 6 महिने जर आपण पिल्लू सोडलं, आणि ज्यावेळी आपलं नुकसान केव्हा होतं की माल बंच लागलेला आहे त्यावेळी जर बाग झोपला तर तेवढं नुकसान होतं. पण पिल झोपत नाही, पिल राहतं. म्हणजे ज्या शेतकऱ्याने पारंपरिक पद्धतीने केलं, आता त्याला रिकवर व्हायला परत शेत स्वच्छ करायला 25,000 ते 30,000 रुपये लागतात, है ना. आणि त्याचं पिल वगैरे काही धरलेलं नसतं, म्हणजे पूर्ण वर्ष त्याचं लॉसमध्ये गेलं. आपलं 6 महिन्यात लगेच दुसरी कटिंग होऊन जाईल, तेव्हा काही वारा वादळ नसतं. एप्रिलची जर आपलं लागवड असेल तर आपण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पील धरतो त्याचं, आणि कटिंगसुद्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, तेव्हा वारा वादळ नसतं. म्हणजे 6 महिने आपल्याला फक्त तेवढा लॉस होतं. 6 महिन्यात आपलं हार्वेस्टिंग निघून जातं. म्हणजे 50% नाही बाहेर आपला लॉस तिथं कमी होतो, बचत होते. कुठलाही आपला जो हा बेल्ट आहे ना, आपलं पुणे, सोलापूर, सातारा, वर्षभर 365 दिवस आपण केळी लागवड करू शकतो. याच्यात फक्त नवीन जर लागवड करायची असेल, आपल्याला केळीची माहिती नाही तर हाय टेम्परेचर जेव्हा असतं आपल्याकडं 15 मे ते 15 जून है ना, किंवा मे महिना पूर्ण, तो तुम्ही टाळू शकता. आणि जास्त थंडी 15 डिसेंबर ते 15 जानेवारी, हे 2 पिरियड टाळू शकतात. बाकी वर्षभर कधी लागू करतो. मामा मी थोडं सांगू का, आपल्या भागात कुठला महिना, एप्रिल महिना का सोयीस्कर आहे, आपण ते पाळू शकतो. म्हणजे उन्हाळा टाळू शकतो आपण इथं. पण त्याचा फायदा कसा आहे, एप्रिल महिन्यात आपण लावलं तर हे फळ येणार पुढच्या मार्चपर्यंत. हा, मग वारं वादळ जरी असलं तुम्ही ते त्यातनं वाचणार. पुढचं 6 महिन्यांनी फळ येणार साधारण सप्टेंबरमध्ये, सप्टेंबर-ऑक्टोबर. म्हणजे तुमचं वारं वादळ नाही तिथून पुढं परत येणार तो जानेवारी-फेब्रुवारीमध्ये. सायकल चालू, ते सायकल व्यवस्थित चालू राहणार, वाऱ्यापासून वाचणार आपण. फेब्रुवारी-मार्च
आणि म्हणून ऑक्टोबर एप्रिल महिना हा मी लागवड त्याच्यासाठी मी लागवड केली. योग्य आहे, बरोबर. आलं का लक्षात? जेव्हा सेटिंग फळाचं होते तेव्हा आपला हेच होते ना, म्हणजे आधीच बाकी दुसरा चांगला पिरियड सप्टेंबर ऑक्टोबर पण आहे. किंमत काय? ही आमच्याकडे 3 प्रकारचे रोप आहे. एक G9 आहे 6 सायकलचं, ते 17 रुपयाला आहे महाराष्ट्रासाठी. G9 प्लस जे आहे 4 सायकलचं, ते 20 रुपयाला आहे. आणि एक सिंगल सायकल आहे BK बनाना, ते 30 रुपयाला आहे. तिघांचं पॅरामीटर वेगवेगळे आहेत. G9 जर तुम्ही लागवड करत असाल 17 रुपयाचं, तर 5x5 5x6 त्यासाठी ठीक आहे. G9 प्लस जर करायचं असेल 5x7 5x8 5x9 आणि BK बनाना जर करायचं असेल सिंगल सायकलचं, तर 5x9 आणि 7x7 दोनच त्याला रिकमेंड आहे. चला आपण आता चहाला जाऊया. हे काढू शकतात मका बघा काढून टाक. मक्का लगा हुआ है इसमें, यही मक्का निकाल के यहीं पे मल्चिंग में काम में आ जाएगा. सन भी लगा हुआ था, सन निकाल दिया है. आणि ही ह्याची माती इथं पडली, ही स्वच्छ ठेवायची. हे आपल्या चालण्यात येणार. ही पंच काढण्यासाठी आणि हे सगळं हे आंबवतो जो इथे पाणी कचरा सगळं इथं- आत्ताच करा. इथे दिलेलं आहे. प्रत्येक याच्यात टाका ना. ही पद्धत आवडली. तरी आपल्याकडे 14 फुटांवर नाली केली 7x7 आणि 5x9 जर करायची असेल तर 10 फुटांवर. हाँ, ये बने रहिए किसान पाठशाला पर, आगे और आपको अपडेट मिलती रहेगी. थैंक यू.